ओम नमः शिवाय. नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की हा महिना तुमच्यासाठी म्हणजेच कन्या राशीसाठी कोणकोणत्या संधी, यश, प्रेम आणि बदल घेऊन येतोय. तर ही माहिती फक्त राशी भविष्य नाही तर तुमचं आयुष्य बदलवणारा एक आरसा आहे आणि त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनांशी शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हा महिना म्हणजे एक संधीचा पर्वत आहे. तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टींसाठी तुम्ही आतापर्यंत झगडत होता त्या सगळ्या गोष्टी स्वतःहून तुमच्या दिशेने येणार आहेत. तुमच्या मेहनतीला योग्य उत्तर मिळणार आहे. तुमचं सामाजिक स्थान आणि प्रतिष्ठा प्रस्थापित होणार आहे. पण त्याच वेळी काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर सन्मान गमावण्याची पण शक्यता देखील आहे. आता या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे, तर या महिन्यात आर्थिक घडामोडी तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल ठरणार आहेत. आकस्मिक धनलाभ म्हणजेच एखाद्या चुकीने मिळालेला जुना पैसा परत मिळणे किंवा कुठल्या तरी गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळणे किंवा कुठल्याशा अचानक भेटीमधून लाभ मिळणे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत या महिन्यात घडू शकतात. सोबतच वाहन खरेदीचे पण उत्तम योग आहेत. विशेषतः शनिवार या दिवशी व्यवहार करताना तुम्हाला चांगले संकेत मिळू शकतात. तर इथे विशेष तुम्ही काळजी घ्या. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. खास करून ज्यांचा छोटा उद्योग आहे किंवा व्यवसायामध्ये नवीन काहीतरी सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी संधीचं दार उघडलं आहे. हे ऐकताना जर तुमच्या मनात हो हे माझ्यासाठीच आहे असं वाटत असेल तर लगेच व्हिडिओ लाईक करा. आता कौटुंबिक जीवन कसं असणार आहे, प्रेम, मतभेद आणि धार्मिक कार्य अशा काही गोष्टी या महिन्यामध्ये घडू शकतात. घरामध्ये काही दिवस गोड तर काही दिवस थोडे कठीण असणार आहेत. मतभेद होतील पण तुमचं शांत वर्तन आणि समजूतदारपणा सगळं सुरळीत करेल. घरामध्ये काही धार्मिक कार्याची पण शक्यता आहे, जसं की साप्ताहिक पूजा, हवन किंवा घरगुती यज्ञ. हे कार्य फक्त आध्यात्मिक नाही तर घराच्या ऊर्जेला सकारात्मक बनवणारं असेल. संततीबाबत एखादी आनंदाची बातमी मिळेल. नवीन यश, शिक्षणामध्ये यशस्वी फळ किंवा काहीतरी अशी गोष्ट जी तुमचं मन भरून टाकेल. पाहुण्यांचे अचानक आगमन घरामध्ये आनंद आणेल आणि घरगुती वातावरण सुंदर ठेवेल. आता हा महिना नातेसंबंधांसाठी कसा असणार आहे, तर पहा, तुमचं वैवाहिक आयुष्य नवीन वळण घेणारं आहे. पूर्वीचे काही ताणतणाव, अबोले, गैरसमज मिटणार आहेत. एकमेकांशी संवाद वाढेल, प्रेम जुळेल आणि एकमेकांना नव्याने महत्त्व द्याल किंवा नवं महत्त्व मिळेल. ज्यांचं विवाह जुळण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी हा महिना शुभ आहे. विशेषतः एखादी जुनी ओळख आता नवं नातं बनण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्यांना मात्र महिन्याचा मध्य काळात संयम राखावा. काही लहान वादांचे मोठं स्वरूप होऊ शकतं, पण जर तुमचं प्रेम खरं असेल तर नक्कीच नातं टिकेल. या महिन्यात तुम्ही स्वतःलाही नव्याने शोधाल. जिथे आधी अडथळे वाटायचे तिथे आता मार्ग तयार होताना दिसतील. तुमचं व्यक्तिमत्व अधिक तेजस्वी होईल आणि लोक तुमच्याकडे प्रेरणा घेण्यासाठी पाहतील. कधीकधी जीवनामध्ये एखादा महिना, क्षण किंवा घटना आपल्याला पूर्णपणे बदलून टाकते. तर हा महिना तसाच ठरणार आहे, एक टर्निंग पॉइंट. आणि त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. तुम्ही जे मागत होता ते या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. सोबतच हा महिना तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. तुमच्या आयुष्यात ज्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न अपूर्ण राहिली होती त्याचं पूर्ण होण्याचं हे उत्तम समय आहे. वाहन खरेदीचे योगही दिसत आहेत. नवीन गाडी घ्यायची इच्छा असली तर हीच वेळ आहे. आर्थिक बाजू एकदम मजबूत होईल. उत्पन्नाचे विविध स्रोत उघडतील आणि त्यामुळे मनात एक प्रकारचा संतोष आणि शांतता निर्माण होईल. कृपया या शुभ बातम्या ऐकताना व्हिडिओला एक लाईक द्या आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळेल.
शिक्षण, व्यवसाय किंवा कौटुंबिक कारणांमुळे तुमचा प्रवास ठरेल आणि त्याचा फायदाही तुम्हाला नक्कीच मिळेल. परदेश प्रवासाचे योग उत्तम दिसत आहेत. ज्यांचं वैवाहिक जीवन थोडं विस्कळीत वाटतंय त्यांना या महिन्यात नवं नातं, नवा आनंद मिळू शकतो. आणि हो, अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण तुमचं भविष्य तुमच्या हातात असतं. आता आपण पाहूयात की करिअर, नोकरी आणि व्यवसायासाठी हा महिना कसा असणार आहे. तर पहा, हा महिना तुमचं व्यावसायिक जीवन पार बदलून टाकणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. टार्गेट तुम्ही पूर्ण कराल आणि त्यामधून नवीन जबाबदाऱ्या, ट्रस्ट आणि कदाचित प्रमोशन पण मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषतः लघुउद्योग, मोठा विस्तार, नव्या क्लायंट्स आणि आर्थिक लाभ मिळणार आहे. जर तुम्ही एखादी नवीन शाखा सुरू करायच्या विचारात असाल तर हीच ती वेळ आहे. नोकरी करणाऱ्यांना मात्र ट्रेनिंगसाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी बाहेरगावी जाण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तरुण वर्गाला जर तुम्ही करिअरबाबत अजूनही संभ्रमात असाल तर एक छोटं पाऊल पुढं टाका, कारण हे महिना आहे निर्णयाचा. नक्कीच तुम्हाला निर्णय घ्यावे लागणार आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं करायचं काय आहे ते. आता विद्यार्थी आणि महिला वर्गांसाठी हा महिना कसा असणार आहे. तर बघा, विद्यार्थ्यांसाठी हा महिना संधीचा आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी तुमचं मन शिकण्यामध्ये रमेल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर मनासारखं कॉलेज, विषय आणि संधी मिळतील. सोबतच मनासारखा कोर्स मिळेल, तिथे तुम्हाला अभ्यासासाठी उपयुक्त वातावरणही मिळेल. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. महिलांसाठी हा महिना उत्सवासारखा आहे, अगदी आनंदाने भरलेला असा असणार आहे. घरामध्ये जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याचबरोबर मैत्रिणींसोबत गप्पा होतील, प्रवास होतील, देवदर्शनाला जाल आणि त्यामुळे तुमचा उत्साह पण वाढेल. तुम्ही खूप आनंदाने, एक वेगळ्याच उल्हासाने परिपूर्ण असणार आहात, आनंदाने परिपूर्ण असणार आहात या महिन्यामध्ये. परंतु हे सर्व काही करत असताना तुम्हाला तुमच्या आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. विशेषतः महिन्याच्या शेवटी थोडासा थकवा जाणवू शकतो, तर इथे थोडीशी काळजी घ्या. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना कसा असणार आहे. तर तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. बाहेरचं जड जेवण टाळा, कारण अपचन, पित्त वगैरेचा त्रास संभवतो. सोबतच मानसिकदृष्ट्या हा महिना खूपच शांती देणारा आहे. मित्रपरिवारासोबत तुम्ही वेळ घालवाल आणि जुन्या आठवणींमध्ये तुम्ही हरवून जाल. हा महिना म्हणजेच जीवनाचा नवा अध्याय आहे. संघर्ष संपणार नाहीत, पण त्यांच्यावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळणार आहे. तुमचं मन फुलणार आहे. प्रेम, पैसा, प्रतिष्ठा आणि समाधान हे सगळं तुमचं होणार आहे. फक्त गरज आहे ती सकारात्मक दृष्टी ठेवण्याची आणि संधी ओळखण्याची. या महिन्यातली प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. प्रत्येक संध्याकाळ समाधान आणि यशाची आठवण करून देईल. तुम्ही योग्य आहात, तयार आहात आणि हे जग तुमचं स्वागत करायला आतुर आहे. मित्रांनो, आयुष्य हे राशीप्रमाणे चालतं असं म्हणणं चुकीचं नाही, पण राशींना दिशा दाखवणं हे आपल्या मनगटात असतं. म्हटल्याप्रमाणे मित्रांनो, हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभ संधी घेऊन आला आहे. त्या प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या. मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा फायदा घेतलाच पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. या महिन्यात तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत सकारात्मक राहा, पुढे चालत राहा आणि तुमचं भविष्य उजळत राहा. आणि हां, स्वप्न पहा आणि जग जिंका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.